नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तर बघूया पहिला प्रश्न अ, खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। 4 गुणांचा हा प्रश्न आहे आणि 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत। त्यातला पहिला आहे, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या भुजांची लांबी अनुक्रमे 3 सेमी व 5 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज। आता इथं ही बाजू 5 सेमी, ही बाजू 3 सेमी, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात, म्हणून ही पुन्हा 5 सेमी आणि ही 3 सेमी। मग या सर्व बाजूंची बेरीज, कुठलीही आकृती असू द्या, प्रत्येक आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती। मग 3 आणि 5 8, 8 आणि हे 8, 8 आणि 8 16 सेमी, म्हणजे याचं उत्तर येतं आहे 16 सेमी। इथं उत्तर लिहा 16 सेमी। योग्य पर्याय निवडायचा आहे, म्हणजे तुम्ही 16 सेमी न लिहिता इथं पर्याय बी लिहा। आता वजा 1चा 5वा घात आणि गुणिले वजा 1चा वजा 5वा घात। आता हे जर आपण नियमानुसार सोडवायचं म्हटलं, आता 1चा कोणताही घात असला तर त्याचं उत्तर 1च येतं। आता इथं पायासमाने गुणाकार आहे, म्हणजे घातांकांची बेरीज। एचा एम घात गुणिले एचा एन घात, जर पाया समान असेल, गुणाकार असेल, तर घातांकांची बेरीज होते। मग या नियमानुसार अशा प्रकारचे कुठले गणित आलं तर नियम लक्षात ठेवा। आता इथं वजा x पाया समाने घातांकांची बेरीज, म्हणजे 5 अधिक वजा 5 वजा 1, 5 अधिक गुणिले वजा वजा होणार, 5 वजा 5 0, आणि कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं, म्हणजे पर्याय सी। पुढीलपैकी कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात आहे? अखंड आवर्ती म्हणजे की जी संपतच नाही, तिचा भागाकार कायम चालूच असतो, तो कधीच संपत नाही। आता इथं बघा, इथं हा डॉट दिलेला आहे, पॉईंट, म्हणजे इथं ही संख्या पुन्हा पुन्हा येते। इथं पूर्ण झालेला आहे भागाकार, इथं पण भागाकार पूर्ण झाला आहे। ही संख्या बघितली तर 0.01, 2 0 पुन्हा 1, 3 0 पुन्हा 1, पुन्हा ते इथं 4 0 मग 1 मग 5 0 1, म्हणजे ही संख्या जी आहे ती अखंड आवर्ती दशांश रूपात आहे, म्हणजे इथं पर्याय क्रमांक डी येणार। संपात बिंदू मध्यगेस कोणत्या गुणोत्तरात विभागतो? संपात बिंदू मध्यगेस 2:1 प्रमाणात विभागतो। ब प्रश्न, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा। त्यातलं पहिलं आहे 3च्या घनमुळाचा घन। आता हा 3 पहिली जी संख्या दिलेली असते ती नेहमी पाया असते, ती खाली लिहा। च्या घनमुळाचा घन, इथं मूळ शब्द आहे, मग जितवे मूळ आहे घनमूळ, घन म्हणजे नेहमी 3, घनमुळाचा घन म्हणजे इथं 3 येणार, आणि घनच आहे म्हणजे इथं सुद्धा 3 येणार। म्हणजे मूळ जे दाखवलेलं आहे ते छेदस्थानी संख्या लिहा, आणि जे वरती पुढं दिलेलं आहे घात तर तो अंशस्थानी लिहा, आणि पुढची पहिली जी संख्या असते ती पाया असते। आता बघा इथे लक्षात येईल तुमच्या 54च्या 5व्या मुळाचा 4था घात, मग 54 हा पाया 5व्या मुळाचा। आता ह्या 54चा घात लिहिताना आपल्याला 5व्या मुळाचा म्हणजे मूळ शब्द जो आहे ते छेदस्थानी लिहा, 5व्या मुळाचा 4था घात, घात जो आहे तो अंशस्थानी लिहा, म्हणजे 4/5 आहे, म्हणजे 54चा 4/5 हा घातांक झाला। आता पुढचं बघा, 100च्या 10व्या मुळाचा 7वा घात, 100 पाया 10व्या मुळाचा, मूळ जे आहे ते छेदस्थानी संख्या, 10व्या मुळाचा 7वा घात, घात कितवा आहे 7वा, ती अंशस्थानी, म्हणजे 100चा घातांक 7/10।
पुढचा क प्रश्न आहे, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. 3 गुणांचा प्रश्न आहे. 3 इथं आपल्याला दिलेले आहेत. आता 8 आणि -6 एक धन आणि एक ऋणसंख्या असेल तर त्या ठिकाणी नेहमी धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते, हे लक्षात ठेवा. एक धन आणि एक ऋण असेल तर नेहमी धनसंख्या ही मोठी असते. आता इथं अपूर्णांक आहेत पण छेद समान आहे, म्हणजे आपल्याला इथं अंशावरनं सहज लक्षात येणार आहे. आता -17 आणि -13 ह्याच्यामध्ये -13 ही संख्या मोठी आहे. जी संख्या शून्याच्या जवळ असते किंवा जी संख्या उजव्या बाजूला असते ती संख्या मोठी असते, म्हणजे इथे ही -13/20 ही संख्या मोठी आहे. आता इथे शून्य आणि ऋणसंख्या आहे, 0 आणि -9/5. तर नेहमी शून्य आणि ऋणसंख्या असेल तर त्याच्यामध्ये शून्य मोठा असतो. ऋणसंख्या नेहमी शून्यापेक्षा लहान असते, हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 10 गुणांचा प्रश्न आहे. त्यातलं पहिलं आहे, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. संख्या दिलेल्या आहेत 7/5 आणि -4/5. आता ही संख्या रेषा आपण काढायची आहे. संख्या रेषेवरती मध्यभागी 0. आता इथं छेदस्थानी 5 आहे, म्हणजे यांनी एका एककाचे 5 भाग केलेत. मग इथं तुम्ही सरळ काय करायचं, समान अंतरावरती खुणा करायच्या आणि एका एककाचे 5 भाग करायचे. बघा आता 1 2 3 4 5 म्हणजे हा इथं 1 येणार आहे. एक 2 3 4 5 इथं 2 येणार आहे. म्हणजे असं एका एककाचे 5-5 भाग करा, कारण तिथे छेदस्थानी जेवढी संख्या असते तेवढे एका एककाचे भाग केलेले असतात. तसंच या बाजूला करायचं आहे, कारण ऋणसंख्या पण आपल्याला दाखवायची आहे. 1 2 3 4 अजून एक राहिला 5, म्हणजे इथं आहे 1. शून्याच्या उजवीकडे धनसंख्या, शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या, म्हणजे ही ऋण 1 येणार. मग आता हे एकदम सोपं आहे मित्रांनो दाखवाना. फक्त तुम्ही इथं भाग तुमचे व्यवस्थित झाले पाहिजे. एका एककाचे छेदस्थानी जी संख्या आहे तेवढे भाग करा. मग 2 असेल 2 करा, 5 असतील 5 करा, 7 असेल 7 करा, 3 असतील 3 करा, याप्रमाणे. म्हणजे कुठल्याही उदाहरण आलं तर तुम्हाला ही लक्षात ठेवलं की सहज सोडवता येतं. आता किती आहे, 7. शून्यापासून 7 घरं मोजायचे किंवा 7 भाग मोजायचे. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ही जी संख्या आहे ही 7/5 आहे. आता ही धनसंख्या आहे म्हणून ती आपण उजवीकडे दाखवली. आता ही ऋणसंख्या आहे म्हणजे आपल्याला डावीकडे दाखवावी लागणार. आता -4 म्हणजे 4 भाग, 1 2 3 4 -4/5. अशा पद्धतीने संख्या रेषेवरती आपल्याला कोणतीही परिमेय संख्या दाखवता येते. आता पुढचा प्रश्न आहे, अवयव पाडा. m² - 23m + 120. आता इथं हे वर्गसमीकरण किंवा वर्गीय बहुपदी आहे. आता इथे शेवटी 120 आहे, म्हणजे एक वर्गपदाचा जो सहगुणक असतो त्याचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा असतो. तिथे 1 आहे तरी पण आपण गुणाकार करूया, म्हणजे पद्धत तुमच्या लक्षात येईल. 1 व्यतिरिक्त संख्या असेल तर ती संख्या घ्यायची. इथे 1 आहे म्हणून मी 1 घेतला आहे. 1 × 120 = 120. आता 120चे असे अवयव पाडायचे आपल्याला की शेवटच्या पदाला धनचिन्ह आहे. जर इथे बेरीज चिन्ह असेल त्या संख्यांची बेरीज 23 आली पाहिजे. म्हणजे अशा 2 संख्या शोधा की त्यांचा गुणाकार 120 येईल आणि इथं धनचिन्ह आहे म्हणून बेरीज 23 येईल. आता 15×8 = 120, 15 आणि 8 23, 2 संख्या आपण शोधल्या. आता यांना चिन्ह द्यायचे. जेव्हा आपण या इथल्या संख्यांची बेरीज करतो, 15 आणि 8 23 बेरीज केली, तर त्यावेळेस दोन्ही संख्यांना मधल्या पदाचं चिन्ह द्या.
म्हणजे इथे कुठलं चिन्ह आहे, ऋण. आपण दोघांना ऋण चिन्ह देणार. आणि पुढचं लिखाण अगदी सोपं आहे. पहिलं पद आहे तसंच एम वर्ग वजा इथली संख्या घ्यायची आणि त्याला फक्त चल जोडायचं. वजा चल कुठलं वापरलं आहे, एम, म्हणजे वजा 15m वजा 8m अधिक 120. आता या 2 भाग केले आपण. या पहिल्या भागामध्ये एम सामायिक आहे, मग एम आपण बाहेर लिहून घेऊया. एम वर्गमधला एक एम आपण इथं लिहिला, इथं एम राहिला. वजा हा एम बाहेर लिहिला आहे, इथं राहिला 15 वजा 8 एम इथं राहिला. आता 8ने 120ला भाग द्या आणि तर शेवटी इथं वजा चिन्ह असेल तर शेवटचं जे चिन्ह आहे शेवटच्या पदाचं ते चिन्ह बदलतं. ऋण बाहेर काढल्यानंतर ते काय होणार आहे, धन असेल तर ऋण होतं, ऋण असेल तर धन होतं. आता इथं ऋण आहे, आता हा धन आहे त्याचा ऋण झाला. आणि 15 8 हे 120 म्हणजे इथे येणार आहे 15. आता बघा हे दोन्ही कंस समानच येतात, ते समान आलेच पाहिजे. मग एम वजा 15 हा कंस इथं सामायिक आहे, तो आपण बाहेर लिहिला. इथं राहिला एम, इथं राहिला वजा 8. एम वजा 8 हे झाले या एम वर्ग वजा 23m अधिक 120चे अवयव. एम वर्ग वजा 23m अधिक 120 बरोबर एम वजा 15 आणि एम वजा 8 हे अवयव तयार झाले. आता पुढचा तिसरं गणित आहे. त्रिकोण एलिमेंटमध्ये जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर लेंथ एम जी बरोबर 6 तर लेंथ वाय जी बरोबर किती ते आपल्याला काढायचं आहे. इथं आपल्याला दिलेलं आहे लेंथ एम जी बरोबर 6. आता मध्यगेचा संपात बिंदू हा नेहमी 2:1 प्रमाणामध्ये त्या मध्यगेला विभागतो. म्हणजे जो मोठा भाग आहे तो 2 भाग आणि हा 1 भाग. आता एम जी इथं 6 दिलेला आहे, म्हणजे हे किती येणार, निम्म येणार, कारण हे 2:1 प्रमाणात आहे. मग एम जी 6 दिलं आहे तर 6च्या निम्म किती येणार, जी वाय किंवा वाय जी. लेंथ वाय जी बरोबर 3 येणार, कारण हे 6 आहे, ह्याच्या निम्म 3 म्हणजे वाय जी बरोबर 3. पुढचं चौथं गणित. वर्ग विस्ताराच्या पायऱ्यातील चौकटीत योग्य पदे लिहा. आता एम अधिक 2m अधिक 3r कंसाचा वर्ग, म्हणजे या ठिकाणी सूत्र आपल्याला वापरायचं आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. दोघांच्या वर्गांची बेरीज ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. 2ab अधिक 2bc दुसरं आणि तिसरं पद अधिक 2ac पहिलं आणि तिसरं पद. या सूत्रानुसार आता या ठिकाणी आपल्याला हे बॉक्स भरायचे आहेत. आता पहिलं बघा, इथं ए वर्ग म्हणजे एम वर्ग दिला. इथं हा ए म्हणजे एम, बी म्हणजे 2n आणि सी म्हणजे 3r. याप्रमाणे आपण इथे ठेवलं तरी चालतं आहे. आता ए वर्ग म्हणजे एमचा वर्ग अधिक बी वर्ग आहे बघा, म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरा पद काय इथं 2n, म्हणजे इथं येणार आहे 2nचा वर्ग अधिक 3rचा वर्ग दिलेलाच आहे अधिक 2mn पहिलं आणि दुसरं पद अधिक 2n आणि 3r हे पण दिलेलं आहे अधिक 2. पुढचं काय येणार आहे आता एम गुणिले ए सी. तिसरं आहे ए सी म्हणजे पहिलं आणि तिसरं पद. म्हणजे इथं आता बघा 2ac मध्ये एम दिलेला आहे, आपल्याला सी लिहायचं आहे म्हणजे 3r. यांनी इथं सी ए घेतलेलं आहे, मी इथं ए सी घेतलं, इथं सी ए म्हणजे एम दिलेलं आहे, इथं आपल्याला 3r लिहायचं आहे. म्हणजे या दोघांमधलं कुठलं दिलं आहे ते इथे शोधायचं आणि राहिलेलं इथं लिहायचं आहे. आता एम वर्ग आहे तसाच 9r वर्ग म्हणजे ह्याचा वर्ग दिला आहे बघा, 3rचा वर्ग 9r वर्ग. आता 2nचा वर्ग काय येणार इथं 4n वर्ग
9 वर्ग आहे तसाच इथे गुणाकार केला आहे. 2 दुणे 4 mn. हे इथपर्यंत झालं. आता हे पुढचं बघा. 3 दुणे 6, 6 दुणे 12 nr दिलं आहे. आता आपल्याला ह्या पुढच्याचा गुणाकार करायचा आहे. 2 त्रिक 6 rm. याप्रमाणे सूत्र फक्त तुमच्या लक्षात असेल तर इथं आपल्याला बॉक्स सहज भरता येतात. आता इथं पुढचा प्रश्न आहे. 5वं गणित आहे. बाजू 8 सेमी असलेल्या चौरसांच्या कर्णाची लांबी काढा. आता चौरसाचा कर्ण आपल्याला दिलेला आहे. समजा हा चौरस आहे आणि हा कर्ण आपल्याला काढायचा आहे. चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो. ही बाजू आहे 8 सेमी, ही बाजू आहे 8 सेमी. आता कर्णाची लांबी काढायची आहे. हा इथं काटकोन तयार होतो म्हणजे आपल्याला पायथागोरस वापरता येईल. पायथागोरच्या प्रमेयानुसार काय येतं की कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग किंवा पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं वापरलं तरी चालेल. मग आता किंवा तुम्ही इथं नावं देऊन घेतले तसं सोडवलं तरी चालते. समजा आपल्याला नावं देऊन घेऊया ABCD. तर कर्ण काय आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथं हवं तर लिहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण आहे AC वर्ग बरोबर AD वर्ग अधिक DC वर्ग. आता ACची लांबी आपल्याला काढायची आहे म्हणून ते तसंच लिहायचं आहे. आता AD आणि DCची किंमत आपल्याकडे आहे ती किंमत टाका. 8चा वर्ग अधिक 8चा वर्ग कारण दोन्ही समानच आहेत कारण चौरस आहे बरोबर 8चा वर्ग 64 अधिक 8चा वर्ग 64. 64 आणि 64 128. 4 आणि 4 8, 6 आणि 6 12 128 बरोबर AC वर्ग. आता इथं आपल्याला AC पाहिजे म्हणजे वर्गमूळ काढावं लागेल म्हणून दोन्ही बाजूस वर्गमूळ काढून आता AC वर्ग आहे त्याचं वर्गमूळ येणार AC बरोबर 128चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. आपण ते वर्गमुळात लिहूया किंवा हे आपल्याला पुढं असं सोडवता येतं की 128 म्हणजे 2 64 गुणिले 2 बरोबर 64चं वर्गमूळ 8 वर्गमुळात 2. कर्ण AC काय आहे कर्ण किती आला मग 8 वर्गमुळात 2. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी अजून एक पद्धत सांगते की जर तुम्हाला बाजू दिलेली असेल आणि कर्ण काढायचा असेल तर कर्णाची लांबी काढा. तर अगदी सोपं आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. एकदम सोपं आहे. कर्ण काढायचा असेल आणि बाजू दिलेली असेल तर चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता इथं आपण 2 गुणिले बाजू किती दिली आपल्याला 8 वर्गमुळात 2 गुणिले 8 बरोबर कर्ण बरोबर 8 वर्गमुळात 2 म्हणजे पटकन उत्तर येतं. हे एवढी सगळी तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन ही करायची गरज नाही. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू वर्गमुळात 2 गुणिले बाजू ठेवा 8 आणि हे फक्त लिहिताना 8 कारण कर्णींची लिहिण्याची पद्धत तशी आहे की 8 वर्गमुळात 2 म्हणजे उत्तर तुम्हाला पटकन काढता येतं. तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. आकृतीत रेषा L व रेषा M या एक प्रतलीय रेषा असून रेषा N ही छेदिका आहे. आता बघा रेषा L आणि रेषा M या समांतर रेषा आहेत आणि रेषा N ही छेदिका आहे आणि छेदिकेजवळ इथे एकूण 8 कोन तयार होतात हे आपल्याला माहिती आहे. आता या 8 कोणांमध्ये आपल्याला काय विचारलं आहे ते बघूया आपण. त्यातलं पहिलं कोन Cच्या विरुद्ध कोनाचे नाव लिहा. आता कोन C कुठे
ए बी इथं सी आहे. सीचा विरुद्ध कोण ए येणार, म्हणजे कोण ए. एच्या बाह्य उत्क्रम कोणाचे नाव लिहा. आता ए कुठे, इथं ए बघा. एचा बाह्य व्युत्क्रम म्हणजे एक छेदिकेच्या ह्या बाजूला असेल तर तो दुसरा डाव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूला असतो. आता इथं वरती आहे म्हणजे हा खालती येणार. इथं म्हणजे कोण जी हा बाह्य, हे जे आहेत हे आंतरव्युत्क्रम कोण झाले, आणि हे वरचे जे आहेत हे वरचे आणि सगळ्यात खालचे हे बाह्य उत्क्रम कोण होतात. आता इथं एचा बाह्य उत्क्रम कोण आहे, कोण जी. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नांचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.